नमस्कार. 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 प्रथम आपलं प्रसार माध्यमामध्ये माझ्या सहर्ष स्वागत. आपलं म्हणजे वडगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक सुरुवात आहे. तर आपण नगरसेवक पदासाठी उभारला आहात आणि आपण नगराध्यक्ष पदासाठी उभारला आहात. तर प्रथम मी आपले जे प्रभाग क्रमांक 6चे उमेदवार आहेत मंदाकिनी शिवाजी पाटील यांना मी विनंती करतो की आपलं पूर्ण माहिती द्यावी. नमस्ते, मी मंदाकिनी शिवाजी पाटील, सकल मराठा सेना पक्षाची अधिकृत उमेदवार, प्रभाग क्रमांक 6. मी एक सर्वसामान्यातील कुटुंबातील महिला असून मला या नगरीचा विकास करायचा आहे, वडगाव नगरीचा. त्यासाठी मी उमेदवार स्वीकारले आहे. मी आपणास असा प्रश्न विचारत आहे की वडगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपली उमेदवारी दिली आहे ती सकल मराठा सेना पक्षातून आपण घेतलेली आहे. तर आपण सकल मराठा पक्षातूनच उमेदवारी का घेतली? सकल मराठा सेना पक्ष हा सर्वसामान्य लोकांसाठी आहे. म्हणजे माननीय जरांगेदादा पाटील जे आहेत ते सर्वसामान्यांचे आहेत आणि त्यांनी मराठा समाजासाठी आरक्षण मिळवून दिलेलं आहे आणि त्यांचा आदर्श समोर ठेवून मी उमेदवारी स्वीकारलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपले शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, ज्योतिबा फुले, त्यानंतर आपले सावित्रीबाई फुले या संतांचा नेत्यांचा आदर्श समोर ठेवून मी ही उमेदवारी स्वीकारलेली आहे. आपणास आता उमेदवारी जी मिळालेली आहे वडगावमधील अशा कोणत्या समस्या मोठ्या आहेत की तुम्हाला असं वाटतं की ही उमेदवारी मला दिल्यानंतर या समस्या सुटतील आणि यापूर्वी ह्या समस्या होत्याच, तर या समस्या सुटलेल्या आहेत का? या समस्या सुटलेल्या नाही आहेत. तर इथं आपलं जिल्हा परिषदेचं हॉस्पिटल होतं, इथं सरकारी हॉस्पिटल, तिथला विकास झालेला नाही आहे. ते सरकारी हॉस्पिटल जे आहे ते वडगाव नगरपालिकेनं आपल्या ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामुळं त्याची सुधारणा झालेली नाही आहे आणि गोरगरीब लोकांना तिथं औषध पाणी मिळत नाही. पूर्वी तिथं डिलिव्हरी व्हायची व सर्वसामान्य लोकांना औषधं मिळायची, पण ते आता मिळत नाही आहे तिथं. त्यानंतर रस्ते, गटारी वगैरे हे पाहिजे तशी त्याची डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. तसं जर बघितलं नागोबावाडीचं स्टेडियम जे मुलांसाठी मी 30-35 वर्ष झाले ते बघते, त्याचं मोकळंच आहे ते, तिथं काही डेव्हलपमेंट झालेली नाही आहे. मग तिथं जर आता स्टेडियम उभं केलं तर आपल्या तरुण पिढीला त्याचा फायदा होणार आहे. ओके, म्हणजे ह्या समस्या आहेत त्या अजून समस्या आहेतच. आणि राहिला प्रश्न म्हणजे भाजी मार्केट. भाजी मार्केटचं पण पाहिजे तसं सुसज्ज असं भाजी मार्केट नाही आहे आपल्या इथं. आणि आपल्या इथं वडगावच्या परिसरात 52 खेडी आहेत, तिथून सगळी भाजीपाला विक्री करण्यासाठी इथं आपल्या इथं वडगावमध्ये येत असतात. पण स्त्रियांचा प्रॉब्लेम काय होतो की त्यांना स्वच्छतागृह नाही आहे, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. ती समस्या सुटली पाहिजे. तर आता आपण सकल मराठा पक्ष तर हा नौकाच पक्ष आहे आणि तुम्ही आता ही उमेदवारी घेतली आहे, तर एक नौका पक्ष आहे याची भीती तुम्हाला वाटली का उमेदवारी घेताना? नाही वाटली. ज्यावेळेला माननीय जरांगेदादा पाटील यांनी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी त्यांची जी मुवमेंट होती, त्यांना असं नाही वाटलं की बाबा आपल्याला आरक्षण मिळणार आहे का नाही ह्याचा त्यांनी विचार केला नाही. तसं मी नाही विचार केला की पुढं काय होणार आहे, पण त्यांनी पुढे जाऊन आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलेलं आहे. आणि असंच मलाही सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, समस्या सोडवण्याची संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे. आपण सकल मराठा सेना पक्षाची उमेदवारी घेतली आहे. तर या स्टुडिओमध्ये या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रल्हाद तालुगडे साहेब आहेत आपल्यासोबत. तर तालुगडे साहेबांना मी हा प्रश्न विचारतो की आपणही या ताईंना उमेदवारी देताना कुठला विचार केला का किंवा विचार करून उमेदवारी दिली का? मी जरूर ताईंचा विचार केलेला आहे. कसा केलेला आहे की ताई सुशिक्षित आहेत, त्यांच्याकडे विशेष प्राधान्य आहे, त्यांच्याकडे कौशल्य आहे की ते मोडलिपी पण जाणकार आहे आणि ग्रॅज्युएट आहे. आणि जी महिला ग्रॅज्युएट आहे ती महिला 100% तिला पूर्ण म्हणजे भौगोलिक शहराचा इतिहास माहिती असणार,
सगळ्या समस्या माहिती आहेत आणि त्याच्यामुळं मी कुठल्याही प्रकारचा विचार न करता अशा सुशिक्षित महिलेला उमेदवारी देताना माझ्या मनात कुठलीही तिळमात्र शंका आली नाही. त्या 100% आपलं पक्षाचं म्हणजे निवडून आलेलं काम चांगलं करणार, पक्षाचं नाव लौकिक करणार, ह्या सगळा दृष्टिकोन मनात ठेवून मी उमेदवारी दिलेली आहे. ओके. आपण सकल मराठा पक्षाची ज्या वेळेला निर्मिती केली त्यानंतर प्रथमच आपण ही निवडणूक लढवत आहात बरोबर. आणि ही निवडणूक लढवत असताना अशी कुठले अडचणी आल्या का, किंवा तुम्ही सुरुवातीचा घेतलेला स्टंट असेल किंवा सुरुवातीपासून तुम्ही सगळ्यांना आजपर्यंत एकत्रित केलेला असेल, तर तुम्हाला या नगरपालिकेची निवडणूक लढावं असं का वाटलं? कसं आहे, मी पक्ष काढतानाच, पक्षाची स्थापना करतानाच मी असा विचार करून काढलेला आहे पक्ष, की मी ज्या एका 40 वर्ष एका पक्षात मी काम केलेलं आहे, त्या पक्षात मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून माझ्यावर जो अन्याय झाला आहे तो इथून पुढच्या काळात कुठल्याही सर्वसामान्य कार्यकर्ते होता कामा नये यासाठी मी पक्षाची स्थापना केली आहे. कसं आहे, आता बघा आपल्या मतदारसंघाचा फक्त विचार करूया. लोकसभेचं बघितलं खासदार एकाच घरातला, आमदारकी बघितलं तर आमदार एकाच घरातला, जिल्हा परिषद अध्यक्ष बोलतो एकाच घरातला, जिल्हा परिषद सदस्य बोलले, म्हणजे ही घराणीशी आहे. ही घराणीशी आपल्याला संपवून सर्वसामान्य कुटुंबातली सर्वसामान्य कार्यकर्त्याला, त्याला ग्रामपंचायतचा सरपंच बनवायचा आहे, मला त्याला पंचायत समितीचा सदस्य बनवायचा आहे, त्याला जिल्हा परिषद सदस्य बनवायचा आहे, त्याला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवायचा, आमदार खासदार हे सगळे मला सर्वसामान्य कुटुंबातली माणसं बनवायची, घरांची मला संपवायचे आहे. हा उद्देश ठेवून मी पक्ष काढला. ह्या तुमच्या भूमिकेचा विचार करता पुढे येणाऱ्या अनेक निवडणुका आहेत, तर तुम्हाला हे प्रस्थापित आहेत, सत्ताधारी आहेत, ज्यांनी अनेक वर्षे या सत्ता भोगलेल्या आहेत, याचं दडपण कधी येतं का, किंवा तुम्ही त्याचं दडपण घेतलं का, किंवा आता पुढे भविष्यात घेणार आहात का, किंवा तुम्ही सर्वसामान्य आज या ताईंना उमेदवारी दिलेली आहे, यातून दिसते की सर्वसामान्याचं तुम्ही काम करताय, तर तुम्हाला याचं दडपण आहे का, किंवा तुम्ही आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या सर्व तुम्ही कशा ताकदीनं लढणार आहात? दडपण मला अजिबात नाही. का नाही तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपल्याकडं राजू शेट्टी सुद्धा खासदार झाले. ज्या वेळेला ते पहिल्यांदा खासदार झाले, 1 वोट आणि 1 नोट असा विषय घेऊन ते जनतेच्या पुढे गेले. त्या जनतेनं आपल्या मतदारसंघातल्या लोकसभेच्या त्यांना 1 रुपया पण दिला आणि 1 वोट पण दिले. अशी मदत करून त्या माणसाला खासदार केले. दुसरी गोष्ट, आमदार बिंचेकर ते सुद्धा सुरुवातीला त्यांच्याकडे काही स्वतंत्र झेरो होते, तर त्यांनी सुद्धा म्हणजे चळवळीतून आमच्या म्हणजे पक्षाच्या चळवळीतून ते पुढे आले. म्हणजे पैसे असल्यानंतरच माणूस आमदार खासदार होतो असं नाही, नगरसेवक होतो असं नाही. माणसाची जिद्द, चिकाटी आणि त्याचा प्रयत्न हा त्याच्या उपयोगाला पडतो. आणि एक ना एक दिवस वडगावची जनता असेल, कुठली जनता असेल, ती 100% एक नाही तर आपला विचार 100% करणार. एकंदरीत ताईंना माझा प्रश्न असा आहे की आपण जे घेतलेली उमेदवारी आहे, तर आपण जो काही प्रचार करत आहात किंवा मतदारांना आव्हान करत आहात, तर असं आपण कोणते प्रश्न आपल्या प्रभागातले आहेत जे तुम्ही त्यांना म्हणजे जाणीव करून देणार आहात? आमच्या प्रभागातील प्रश्न आणि समस्या अशा आहेत की मेन म्हणजे आमच्या इकडचा स्टेडियमचा प्रश्न तो एक आहे. तो स्टेडियम म्हणजे 30-35 वर्ष झाला डेव्हलप झालेला नाहीये. त्याची एक सुधारणा जर केली तर आमच्या तरुण पिढीला त्याचा फायदा होईल. त्यानंतर आमच्या तांबे वसाहतीतील जे लोक आहेत ते 40 वर्ष झालं त्यांनी इथं म्हणजे राहतात. ते आमच्या वडगावमध्ये त्यांच्या जमिनी तिकडं सगळ्या घेतलेल्या आहेत. तिथं चांदोली धरण उभं केलेलं आहे मोठं. त्यामुळे त्यांना त्या बदल्यात इथं प्लॉट जमिनी दिलेल्या आहेत आणि ज्या काही त्यांच्या उर्वरित जमिनी आहेत त्या अजून शासनाने त्यांना दिलेल्या नाही आहेत, ते द्याव्यात शासनाने. त्यानंतर आमच्या इथलं भाजी मार्केटचा पण प्रॉब्लेम आहे. तेही भाजी मार्केट सुसज्ज व्हावं आणि जे आपल्या पार्किंगची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था, गटरी व्यवस्थित नाही आहेत. त्यानंतर त्यामुळं डासांचा प्रादुर्भाव होतोय. तिथं औषध फवारणी व्हायला पाहिजे. नंतर रस्ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. हॉस्पिटलची सुधारणा व्हावी की जेणेकरून गोरगरीब लोकांना तिथं औषधं मिळतील.
ओके. तुमच्या ह्या एकंदरीत म्हणजे सर्व सगळ्या मागोवा घेतला असं दिसून येते की तुमची उमेदवारी ही स्वच्छ आणि सुंदर वडगावासाठी आहे आणि त्याबद्दल तुम्हाला म्हणजे आमच्या स्टुडिओकडून खूप खूप शुभेच्छा. माझा एक लास्ट प्रश्न असा आहे की नगराध्यक्षपदाचे उमेदवार तालुडे साहेब यांनाही आणि तुम्ही प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक लढवत आहे, तर तुम्हालाही, तर आपण निवडणूक जिंकलात तर आपण या वडगाव नगरीसाठी तुमचा काही अजेंडा आहे का, किंवा तुम्ही काय कराल जे आजपर्यंत या वडगावला कधीच मिळालं नाही? बघा, आपण सर इथं हे नगरपालिकेसाठी जे पॉम्पलेट काढलेलं आहे त्या पॉम्पलेटमध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे. एका वाक्यात म्हणजे सगळं सांगितलेलं आहे. सार एक मराठा लाख मराठा, पैसे उधळून पैसे मिळवण्यासाठी नगरपालिकेत जाणार नाही, तर वडगाव नगरीचा ना भूतो ना भविष्यतो असा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी श्री प्रल्हाद तालुडे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. लक्षात घ्या. तरी वडगावच्या नागरिकांनी, सुज्ञ नागरिकांनी आपले बहुमत देऊन आम्हाला विजयी करावे. माझी लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. तर माणसाने धनाकडे न बघता तर जनतेनं, जे प्रामाणिक लोक आहेत, जे भ्रष्टाचार करत नाहीत, त्यांना मत देऊन आपल्या वडगावचा विकास करून घ्यावा ही माझी त्यांना विनंती आहे. तर तुमची भूमिका पाहिल्यानंतर तुमचं खूप चांगल्या पद्धतीनं वडगावसाठी तुम्ही भूमिका घेताय सकल मराठा सेना पक्षाच्या वतीनं. तरी आपण या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मी धन्यवाद म्हणतो आणि तुम्हाला पुढील काळासाठी किंवा पुढील या येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. माझं सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. मी सकल मराठा सेना पक्षाच्या माध्यमातून वडगाव नगरीला तिसरा पर्याय दिलेला आहे. आजपर्यंत वडगावमध्ये तिसरा पर्याय नव्हता. तर वडगावातील सुज्ञ जनतेनं, हुशार जनतेनं यांनी जाणून घ्यावं आणि आम्हाला, मी सकल मराठा सेना पक्षामार्फत नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे. माझे चिन्ह टेबल आहे. मशालमध्ये माझे 1 नंबरला नाव आहे. माझ्या नावाच्या पुढं टेबल या चिन्हावर बटन दाबून मला वडगाव नगरीची ना भूतो ना भविष्यतो अशी सुधारणा, असा विकास करण्याची संधी द्यावी असं मी वडगाववासियांना नम्र आवाहन करत आहे. जय महाराष्ट्र. नमस्कार. मी मंदाकिनी शिवाजी पाटील, प्रभाग क्रमांक 6 सकल मराठा सेना पक्षाची नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार. मी वडगाव नगरीच्या सुशिक्षित व सुज्ञ जनतेला आव्हान करू इच्छिते की येणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक 2025 दिनांक 2 डिसेंबर रोजी माझे चिन्ह AC म्हणजे एअर कंडिशनर या 1 नंबरच्या चिन्हावर, मशीनवरील चिन्हावरती बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद.